हम वेटलैंड कंजर्वेशन पर भी लगातार काम कर रहे हैं। आज भारत एशिया का सबसे बड़ा रामसर नेटवर्क बन चुका है। रामसर साइट्स की संख्या में उसके हिसाब से भारत दुनिया में तीसरे स्थान पर है। जल जीवन आहे आणि वेटलँड्स आपल्या ग्रहांच्या जीवनरेषा। ते केवळ आपल्या पर्यावरणाचेच नव्हे तर समुदायांचे, संस्कृतीचे आणि उपजीविकांचेही पोषण करतात। भारतातील प्रत्येक नदी, तलाव आणि दलदलीचा प्रदेश जीवन आणि संतुलनाची कहाणी सांगतात। वेटलँड संवर्धनाच्या दिशेनं भारताचा प्रवास कौतुकास्पद आहे। 1981 मध्ये केवळ 2 रामसर साइट्स होत्या, आज 98 पर्यंत वाढ झाली आहे। रामसर साइटच्या संख्येत भारत आशियामध्ये आघाडीवर आहे। अशी प्रत्येक साइट आपल्या नैसर्गिक वारशाचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि जतन करण्याची वचनबद्धता दर्शवते। केवळ एका दशकात भारताच्या वचनबद्धतेमुळे देशभरातील रामसर साइट्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। 2014 मध्ये आमच्याकडे 26 रामसर साइट्स होत्या। 2019 पर्यंत त्या 37 झाल्या। आज 2026 मध्ये आम्हाला 98 आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त वेटलँड असल्याचा अभिमान वाटतो। सरकार आणि नागरिक या दोघांच्या दृष्टी, धोरणे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा पुरावा आहे। मिशन सहभागिता, सेव्ह वेटलँड कॅम्पेन, अमृत धरोहर इनिशिएटिव्ह आणि मिशन लाईव्ह यासारख्या मोहिमांसह भारताने मँग्रोवच्या पुनरुत्पादनापासून शहरांपर्यंत वेटलँड तयार करण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर संरक्षण मजबूत केले आहे। उदयपूर आणि इंदोर ही भारतातील पहिली रामसर वेटलँड शहरे संस्कृती, समुदाय आणि पर्यावरण संवर्धन यांच्यातील सहकार्याचे प्रतिनिधित्व करतात। ही खरी भागीदारी आहे। वेटलँड लाखो लोकांसाठी उपजीविका प्रदान करतात, जैवविविधतेचे संरक्षण करतात आणि समुदायांना भरभराट होण्यास मदत करतात। ते पाणी साठवतात, शुद्ध करतात आणि हवामान राखतात। वेटलँड वाचवून भारत आपले भविष्य वाचवत आहे, समुदायांना सशक्त बनवत आहे आणि माणूस आणि निसर्ग यांच्यातील जुन्या संबंधांचा सन्मान करत आहे। स्थानिक नद्या असोत किंवा किनारपट्टीवरील दलदल जमीन, भारतातील वेटलँड हे पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा यांनी आकारलेला जिवंत वारसा आहे। लोकांच्या सहकार्याने आणि सरकारी प्रयत्नांनी वेटलँड वाचवणे ही केवळ पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी नाही, तर आपल्या परंपरा आणि भावी पिढ्यांसाठी एक प्रतिज्ञा आहे। वेटलँड संरक्षण करून आपण आपल्या जीवनाचे रक्षण करतो। एक सोच ये बनी रही कि प्रकृति और प्रगति एक दूसरे के विपरीत है, लेकिन आज भारत दुनिया को दिखा रहा है कि ये दोनों साथ साथ आगे बढ़ सकते हैं।